वचनपत्रामध्ये मी सांगितलं होता आणि त्या वचन आपल्या चांदूर नगरपालिकेतून झालेली आहे आणि त्यासाठी अभय योजना ज्यामध्ये करवरील जे व्याज असते त्या व्याजावर 50% माफी अभय योजना वतीने आणि त्या योजना आपल्या चांदूरमध्ये लागू झालेली आहे आणि त्याची जी वेळ होती ते होती 20 मार्च 2026 आणि त्यामध्ये आपल्या चांदूरवासियांना खूप प्रतिसाद दिला आणि नगरपालिकामध्ये जे त्यांच्या मालमत्ता कर आहे त्या देऊन नगरपालिकाला सहकार्य केलं आणि 20 मार्च 2026 पर्यंत 1,50,00,000 रुपये कर भेटला आणि त्याबद्दल मी सर्व चांदूरवासियांचा खूप खूप आभार पण मानते आणि त्यामुळे आपली नगरपालिकाला खूप सहकार्य भेटला आणि पुढील जे कार्य आहे ते होऊ शकते. पण त्या प्रतिसाद पाहून मी माननीय कलेक्टर साहेबांना विनंती केला आणि त्या विनंती हा जो अभय योजना आहे त्याची जी मुदत आहे ती 31 मार्च 2026 पर्यंत वाढवली आहे आणि हे माहिती देण्यासाठी आजची हा पत्रकार परिषद मी बोलवली आहे. तर खूप आनंदाची बातमी आहे की जे अभय योजना आहे ज्यामध्ये मालमत्ता करचे व्याजावरील 50% माफी आहे त्या योजना आपल्या चांदूर रेल्वे नगरपालिकामध्ये 31 मार्च 2026 पर्यंत लागू आहे. तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना हे सांगू इच्छितो, हे विनंती करतो ज्यांनी अद्यापही हा कर जमा केला नाही त्यांना मी विनंती करते की हा जे योजना आहे त्यांचा लाभ घेतला पाहिजे आणि त्या कर भरून मालमत्ता कर भरून टक्के माफीची सुविधा आहे ते त्यांनी घेतली पाहिजे आणि नगरपालिकेला सहकार्य केला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करते. तुमचा हा सहकार्य आमच्यासाठी खूप मोलाचे आहे आणि एकदा पुन्हा सांगते की 2026 पर्यंत अभय योजना 50% कर्ज माफी योजना लागू आहे, त्यांचा लाभ घ्यावा.